Example of lethal genes. Okay. पहिलं एक्झाम्पल आहे लिथल जीन इन प्लांट्स. तर त्याच्यामध्ये अल्बिनिझम इन कॉर्न. कॉर्न जे आहे म्हणजे मका याच्यामध्ये अल्बिनिझम येतं, लिथल जीन आहेत. तर ते कसे आहे आपण पाहूया याच्यामध्ये. ओके. बऱ्याचशा प्लांट्समध्ये म्हणजे कॉर्न पण त्याच्यामध्ये येतं. कॉर्नचं सायंटिफिक नेम आहे जी मेज. हे त्यांचे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. क्लोरोफिल पिगमेंट त्यांच्यामध्ये असतं प्लांटमध्ये, आणि त्या क्लोरोफिल पिगमेंटमध्ये सनलाईट आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या साह्याने ते प्लांट जे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. आणि फ्री मॉलिक्युल्स जे आहेत ऑक्सिजनचे ते त्या प्लांटमधनं बाहेर पडतात. प्लांटचा हा इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे. ऑक्सिजन हा प्लांटमधून बाहेर पडतो. क्लोरोफिल प्रोडक्शन जे आहे प्लांटचं ते डॉमिनंट जीनने होतं. त्याला जी असं म्हणतात. हा जो जीन आहे हा सगळ्या नॉर्मल प्लांटमध्ये दिसतो. नॉर्मल क्लोरोफिल प्रोडक्शन त्यांच्यामध्ये होत असतं आणि याला फोटोसिंथेटिक जीन असं पण म्हणतात. नॉन फोटोसिंथेटिक प्लांट जे असतात त्यांना स्मॉल जी असतो, त्यामुळे क्लोरोफिल पिगमेंट बनत नाही. आणि हे जे आहे ते येलोइश व्हाईट कलरचे असतात. असे जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये कॅरोटिनॉइड पिगमेंट असतं. क्लोरोफिलच्या ऐवजी कॅरोटिनॉइड असतं. ह्या क्लोरोफिलच्या अब्सेन्समुळे प्लांट मरतं. म्हणून जी कॉम्बिनेशन जे हे लिथल आहे. आणि हे जे जीन्स आहे यांना रेसेसिव्ह लिथल जीन असं म्हणतात. कॉर्नच्या जर्मिनेशनमध्ये आणि अर्ली डेव्हलपमेंटमध्ये रिझर्व्ह फूड जे असतं, एंडोस्पर्म पासून जे रिझर्व्ह फूड असतं त्या ग्रेनमध्ये, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस सेडलिंग स्टेज येते तर आपण तिथे पाहू शकतो फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक प्लांट असतात. दोन प्रकारचे प्लांट असतात. नंतर नॉन फोटोसिंथेटिक प्लांट जे असतात ते फिजिओलॉजिकली इंडिपेंडंट राहू शकत नाही. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसच होत नाही. आणि फोटोसिंथेसिस न झाल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे त्यांना अन्न न मिळाल्यामुळे ते ऊर्जा बनवू शकत नाही, आणि ऊर्जा नाही बनवल्यामुळे ते मरतात. सो अशा रीतीने हे कॉर्नमध्ये दिसून येतं आणि ते कॉर्नचे लिथल जीन आहे. याचं जर आपण मेकॅनिझम पाहायला गेलो, क्रॉस ज्यावेळेस आपण करतो, दोन हेट्रोझायगस पेरेंट्समध्ये क्रॉस होतो, तर याच्यामध्ये जो जिनोटाईप आहे तर जी तर रेशो बाहेर येतो. 3 असा रेशो असतो आणि 3:1 हे आपल्याला दिसून येतं. एक पार्ट जो आहे हा सर्वाइव्ह होत नाही आणि रेशो जो आहे तो 3:0 असा होऊन जातो. नॉन फोटोसिंथेटिक कॉर्न प्लांट जे हे होमोझायगस रेसेसिव्ह लिथल जीनचं एक्झाम्पल आहे. किंवा रेसेसिव्ह लिथल जीन डॉमिनंट आहे किंवा रेसेसिव्ह आहे असं जरी असलं तरी ते लिथल जीन आहे. नॉर्मल अलायली याच्यामध्ये सुद्धा डेथ होते ज्यावेळेस त्याच्यामध्ये होमोझायगस कंडिशन असतं त्यावेळेस. हेट्रोझायगस ग्रीन कॉर्न आणि हेट्रोझायगस ग्रीन कॉर्न असे दोघांचा ज्यावेळेस क्रॉस होतो, हे पेरेंट आहेत, त्याच्यामध्ये जिनोटाईप
जी जी आणि जी जी असे आहेत. त्याच्यामध्ये गॅमेट जे आहे ते जी 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 असं आहे. त्याच्यापासून F1 प्रोजिनीमध्ये आपल्याला कॅपिटल जी जी, दोघंही कॅपिटल, एक कॅपिटल जी एक स्मॉल जी, एक कॅपिटल जी एक स्मॉल जी असे दोन, आणि स्मॉल जी जी असे चौथा, असे 4 हे मिळतात. त्यापैकी 3 जे आहे ते फोटोसिंथेटिक आहे आणि एक जे आहे ते नॉन फोटोसिंथेटिक आहे. ते लिथल जीन असल्यामुळे ते प्लांट मरून जातात, ते जिवंत राहत नाही. नाव लिथल जीन इन ॲनिमल, कोट कलर इन माईस 2:1 रेशो येतो. 1905 मध्ये इनहेरिटन्स ऑफ कोट कलर ज्यावेळेस पाहायला गेला माऊसमध्ये, फ्रेंच जेनेटिस्ट होता एल क्युनॉट याने हाऊस माऊस वरती हा प्रयोग केला होता. मस्क्युलस हा माईसचा टाईप आहे. त्याच्यामध्ये पिक्युलियर हेअरी कोट दिसतो, हेअरी कोट कलर दिसतो, आणि नॉर्मली याच्यामध्ये येलो, ब्लॅक, ब्राऊन किंवा ग्रे कलर दिसतो ह्या कोटचा. येलो कोट जे ते डॉमिनंट आहे. एव्हरी अदर कोट कलरपेक्षा येलोइश कोट जे ते डॉमिनंट आहे. त्याने क्रॉस केला 2 ब्लॅक माईसचा आणि त्याच्यामध्ये ब्लॅक ऑक्सप्रिंग आले. पण ज्यावेळेस येलो आणि ब्लॅकचा क्रॉस केला तर कलर्ड माऊस आला आणि त्याच्यामध्ये येलो आणि ब्लॅक कलरचे माईस दिसले 1:1 रेशोमध्ये. सो अशा रीतीने हे जे येलो कोट कलर माईस आहेत हे हेट्रोझायगस आहे येलो कोट कलरसाठी. तर रेस्ट क्रॉस पासून हे आपण प्रूव्ह करू शकतो. अशा रीतीने डॉमिनंट हेट्रोझायगस येलो कलर्ड माऊस दिसतो जेव्हा दुसऱ्या हेट्रोझायगस येलो कलर्ड माऊसशी त्याचा क्रॉस होतो. तर याच्यामध्ये एक्सपेक्टेड मेंडेलियन रेशो कसा असतो, तर 3 येलो कलर्ड माईस असतात आणि 1 ब्लॅक कलर्ड माऊस असतो. म्हणजे ऍक्च्युअल रेशो जो आहे 2 येलो कलर आणि 1 काळ्या कलरचे उंदीर येतात. कोट कलर जर पाहिला तर डॉमिनंट लिथल जीन त्याच्यामध्ये दिसून येतो. तर याच्यामध्ये मेकॅनिझम आपण पाहू. कोट कलरचा उंदरामध्ये मेकॅनिझम पाहू. जेव्हा F1 हायब्रिड मेट होण्यासाठी अलाव केली जाते त्याच्यामध्ये 2 हेट्रोझायगस येलो कलर्ड माईस असतात. त्याच्यामध्ये जिनोटाईप कॅपिटल Y स्मॉल y असा असतो आणि रेशो त्याचा जो येतो तो 2:1 2:1 असा रेशो येतो. 3:1 येत नाही, कारण होमोझायगस येलो कलर्ड माईस जे ते सर्व्हाइव्ह नाही होत, म्हणून रेशो जो आहे तो 2:1 येतो. तर होमोझायगस येलो कोट कलर जो आहे हा होमोझायगस डॉमिनंट लिथल जीनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये लिथल जीनचं मेकॅनिझम दिसून येतं येलो माईसमध्ये. तर ते स्कीमॅटिकली या फिगरमध्ये दाखवलं आहे. सेम टू सेम फिगर आहे सगळ्या. कॅपिटल Y स्मॉल y, कॅपिटल Y स्मॉल y, म्हणजे हेट्रोझायगस येलो माईस आहेत हे पेरेंट. यांचा क्रॉस झाला तर कॅपिटल YY, कॅपिटल Y स्मॉल y, कॅपिटल Y स्मॉल y आणि स्मॉल YY. 2 हेट्रोझायगस येलो दिसले आणि 1 होमोझायगस ब्लॅक दिसला. सो अशा रीतीने लिथल जीन्स जे आहेत ते त्या ऑफस्प्रिंगचा डेथसाठी रिस्पॉन्सिबल असतात. नाव इपिस्टॅसिस. इपिस्टॅसिस काय आहे, तर हा मास्किंग इफेक्ट आहे. याला इपिस्टॅसिस असं म्हणतात. 2 नॉन अलायलिक जीन जे आहेत
ते सेम कॅरेक्टर ऑर्गॅनिझम मध्ये एक्सप्रेस करतात. त्यापैकी वन जे ते दुसऱ्याने मास्क केलं जातं. मास्क म्हणजे कव्हर केलं जातं. हे जे जीन आहे दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन इनहिबिट करतं आणि दुसरी नॉन अलायलिक जीन जी आहे ती इपिस्टॅटिक आहे असं म्हटलं जातं. जीन जी मास्क झालेली असते ती हायपोस्टॅटिक असते. इपिस्टॅसिस हे दोन प्रकारचे आहे. रेसेसिव्ह इपिस्टॅसिस याच्यामध्ये रेशो 9:3:4 असा असतो आणि डॉमिनंट इपिस्टॅसिस याच्यामध्ये रेशो 12:3:1 असा असतो किंवा 13:3 असा असतो. नाव पहिल्यांदा आपण रेसेसिव्ह इपिस्टॅसिस पाहू. याला सप्लिमेंटरी फॅक्टर्स असं पण म्हणतो. 9:3:4. काही केसेसमध्ये जिथे इंटरॅक्शन जे दोन डिफरंट जीनची इंटरॅक्शन ही अशी असते, वन डॉमिनंट जीन प्रोड्यूस होतं, त्याचा इफेक्ट येतो, प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स दिसून येतात दुसऱ्या जीनचे, आणि सेकंड जे ते फक्त प्रेझेंट असतं. पहिल्याच्या हजेरीमध्ये ते फक्त प्रेझेंट असतं. याला सप्लिमेंटरी जीन्स असं म्हणतात. याचं जर एक्झाम्पल पाहिलं तर कोट कलरचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. कोट कलरचा इनहेरिटन्स जो आहे माऊसमध्ये दिसतो ते सप्लिमेंटरी जीनचं एक्झाम्पल आहे. रेसेसिव्ह इपिस्टॅसिस त्याच्यामध्ये असतं. उंदरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा इपिस्टॅटिक जीन दिसतात आणि त्याच्यावर रिपोर्ट केला गेलेला आहे. मोस्ट इंटरेस्टिंग केस जर याच्यामध्ये बघितली तर रेसेसिव्ह इपिस्टॅसिस हे कोट कलरमध्ये दिसतं. कॉमन हाऊस माऊस जे हे बऱ्याचशा कोट कलरमध्ये दिसतं. अगोटी असतं किंवा ग्रे असतं, ब्लॅक असतं, अल्बिनो असतं. तर अगोटी कलर पॅटर्न जो आहे कॉमनली वाईल्ड टाईपमध्ये येतो आणि याच्यात कलर बँडेड हेअर असतात. कलर बँडेड कलरने ते आपल्याला लगेच ओळखू येतात. त्याचा जो पार्ट आहे नियरेस्ट स्किनमध्ये तो ग्रे कलरचा असतो, मग येलो बँड दिसतो आणि फायनली डिस्टल पार्टला एक तर ब्लॅक असतो किंवा ब्राऊन असतो. अल्बिनो माऊस जो आहे त्याच्यामध्ये टोटली पिगमेंट लॉस असतात आणि व्हाईट हेअर किंवा पिंक आय असतात. जेव्हा होमोझायगस ब्लॅक कोट कलर माऊस दिसतो तर त्याच्यामध्ये जीन CCAA असा असतो. डबल C म्हणजे दोघंही कॅपिटल आणि दोघंही स्मॉल a. यांचा ज्यावेळेस क्रॉस होतो होमोझायगस अल्बिनो माऊसशी, त्यांना स्मॉल CC आणि कॅपिटल AA असे जीन्स असतात. तर F1 जनरेशनमध्ये सगळे माऊस जे ते अगोटी दिसतात. अगोटी कलरचा असतो कोट. तर कॅपिटल C स्मॉल c आणि कॅपिटल A स्मॉल a कोट कलर त्याच्यामध्ये दिसतो. पण जेव्हा F1 अगोटी क्रॉस केली त्यांच्यामध्येच, तर नेक्स्ट जनरेशनमध्ये म्हणजे F2 जनरेशनमध्ये अगोटी, ब्लॅक आणि अल्बिनो असे 3 प्रकारचे ऑफस्प्रिंग दिसतात. याच्यामध्ये रेशो असतो 9:3:4. चेकर बोर्डवरती आपल्याला दिसू शकतो. ब्लॅक आणि अल्बिनोचा क्रॉस केला, पेरेंट आहेत ते, तर त्याच्यामध्ये F1 हायब्रिडमध्ये अगोटी कलर येतात सगळे आणि त्याचे गॅमेट्स जे आहेत ते असे दिसतात.
आणि पुढे या टेबलमध्ये आपल्याला दिसून येतं की 9 जे आहेत आणि 3 आणि 4 असा रेशो येतो. 9:3:4. 9 ॲगोटी कलरचे येतात आणि बाकीचे 3 ब्लॅक कलर येतात आणि 4 अल्बिनो कलरचे येतात. नाव सप्लिमेंटरी जीन. ब्लॅकचा जर क्रॉस केला, CC, कॅपिटल C, स्मॉल a आणि अल्बिनोचा क्रॉस केला त्याच्याशी, स्मॉल c आणि कॅपिटल A, तर ब्लॅक आणि अल्बिनो माईसचा जर क्रॉस केला तर एक अगदी क्लिअरली एक गोष्ट दिसते. 2 इंडिपेंडंट पेअर असतात या जीन्सचे, कॅपिटल C स्मॉल c आणि कॅपिटल A स्मॉल a. तर हे एकमेकाशी इंटरॅक्शन करतात आणि फेनोटायपिक ट्रेट एक तयार होतो. कोट कलर त्याच्यामध्ये दिसतो. एक डॉमिनंट जो आहे त्याचा इफेक्ट दाखवतो आणि सेकंड जो आहे कॅपिटल A हा प्रेझेंट असतो, पण सेकंड जो कॅपिटल A त्याचा इफेक्ट जो आहे तो फक्त पहिल्याच्या प्रेझेन्समध्ये दाखवतो, कॅपिटल C. हे जे जीन्स आहे कॅपिटल C आणि कॅपिटल A यांना सप्लिमेंटरी जीन असं म्हणतात. नाव डॉमिनंट इपिस्टॅसिस. डॉगमध्ये हे दिसून येतं, डॉमिनंट इपिस्टॅसिस. डॉगमध्ये आपण स्टडी करतोय डॉमिनंट इपिस्टॅसिस इन डॉग. याच्यामध्ये रेशो 12:3:1 असा रेशो आहे. डॉगमध्ये जर आपण बघितलं तर कोट कलर जो आहे तो 2 जीनच्या ॲक्शनमुळे येतो. एक जीन लोकस जो आहे त्याला डॉमिनंट इपिस्टॅटिक इन्हिबिटर अलायली असते, कॅपिटल I. कोट कलरचं पिगमेंट असतं त्याच्यावर. आणि ही जी अलायली कॅपिटल I आहे तर कलर अलायलीचं एक्सप्रेशन प्रिव्हेंट करते. ही अनदर इंडिपेंडंटली असॉर्टिंग हायपोस्टॅटिक जीन लोकस जे तर त्याच्यामध्ये अलायली I प्रिव्हेंट करते कलर अलायलीला, B किंवा B, आणि त्यामध्ये व्हाईट कोट कलर प्रोड्यूस होतो. ही जी अलायली आहे हायपोस्टॅटिक जीन लोकसची, म्हणजे कॅपिटल B स्मॉल b किंवा स्मॉल bb, ही एक्सप्रेस होते जेव्हा 2 रेसेसिव्ह अलायली ज्या आहेत त्या येतात आणि इपिस्टॅटिक लोकसला असतात. म्हणजे स्मॉल i आणि कॅपिटल BB किंवा स्मॉल i कॅपिटल B स्मॉल b. तर याच्यामध्ये ब्लॅक आणि स्मॉल i स्मॉल BB असे प्रोड्यूस होतात. ब्राऊन इंडिव्हिज्युअल, ब्लॅक आणि ब्राऊन इंडिव्हिज्युअल तयार होतात. जेव्हा 2 अशा पद्धतीने व्हाईट कोट कलर डॉग्स क्रॉस होतात F1 जनरेशनमध्ये, व्हाईट, ब्लॅक आणि ब्राऊन कोट कलर ॲपियर होतात. त्याच्यात त्यांचा रेशो 12:3:1 असतो. तर तो खाली दाखवल्याप्रमाणे या टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. पहिल्यामध्ये इपिस्टॅटिक अलायली आहे, दुसऱ्यामध्ये हायपोस्टॅटिक अलायली आहे. फेनोटायपिक एक्सप्रेशन दिसतंय आणि F2 फेनोटायपिक रेशो दिसतोय. सो अशा रीतीने हे या टेबलमध्ये आपल्याला दिसून येतं की व्हाईट 12 तयार होतात, ब्लॅक 3 तयार होतात आणि ब्राऊन 1 तयार होतो. ओके, सो नाव इन्हिबिटरी फॅक्टर. म्हणजे 13:3 असा रेशो आहे. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह इंटरॅक्शनचं हे एक दुसरं एक्झाम्पल अजून इन्हिबिटरी फॅक्टर. डॉमिनंट अलायली एका जीन लोकसवरती असतो होमोझायगसमध्ये आणि हेट्रोझायगोट्स कंडिशन असते. तर
त्यावेळेस हे एक्सप्रेशन दिसून येतं. सेम फेनोटाईप तयार होतो यामध्ये आणि F2 फेनोटायपिक रेशो दिसतो 13:3. 9:3:3:1 ऐवजी 13:3 दिसतं. अशा केसमध्ये जिनोटाईप आपण जर बघितले तर कॅपिटल AA, कॅपिटल BB, कॅपिटल AA, कॅपिटल B स्मॉल b, कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B, असे सगळे वेगळे जिनोटाइप्स दिसतात. याच्यापासून सेम फेनोटाइप तयार होतो आणि जिनोटाइप हे जे आहेत स्मॉल AA, कॅपिटल BB, स्मॉल AA, कॅपिटल BB, हे जे जिनोटाइप आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा पण सेम फेनोटाइप तयार करतो. याला म्हणतात इनहिबिटरी फॅक्टर. नाव याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर लेग हॉर्न टाईपचा एक फॉल असतो, म्हणजे कोंबडी. त्याच्यामध्ये व्हाईट कलर असतो, फिदर व्हाईट कलरचं असतं. तर ते डॉमिनंट जिनोटाईपने तयार झालेलं असतं. सिमिलरली जर व्हाईट कलर आपण बघितला फिदर्सचा तर तिथे प्लिमॉथ रॉक ब्रीड असते. ही रेसेसिव्ह जिनोटाईप AA आणि BB ने झालेली असते. जेव्हा बोथ म्हणजे दोन्ही व्हाईट व्हरायटीज असतात फॉलच्या तर ते क्रॉस होतात F1 जनरेशन मध्ये आणि त्यापासून व्हाईट तयार होतो. तर व्हाईट हायब्रिड्स दिसतात. F1 हायब्रिड जर बघितल्या F2 जनरेशन मध्ये तर त्याच्यामध्ये व्हाईट आणि कलर्ड ऑफस्प्रिंग्स असतात. त्याच्यामध्ये 13:3 रेशो दिसतो. त्याच्यामध्ये व्हाईट मेल आणि व्हाईट फिमेल अशी क्रॉस केली तर आपल्याला 13 व्हाईट कलर दिसतात आणि 3 कलर्ड दिसतात असं या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. ओके, नाव प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी म्हणजे काय आपण ते पाहूया. वेगवेगळे डिफरंट म्युटेशन्स असतात. म्युटेशन्स म्हणजे जीनमध्ये चेंज होतो आणि त्या जीनमध्ये चेंज झाल्यामुळे फेनोटायपिक कॅरेक्टर्स पण चेंज येतात. मग ते काही फायद्याचे असू शकतात किंवा काही नुकसानीचे असू शकतात. म्युटेशन म्हणजे जीनमध्ये बदल होणे. तर ग्रोथ ज्यावेळेस चालू असते ऑर्गॅनिझम्सची तर त्यावेळेस बरेचसे म्युटेशन्स होतात. बऱ्याच वेळेस हे जे म्युटेशन्स असतात ते पास होतात, दुसऱ्या पिढीमध्ये तिसऱ्या पिढीमध्ये पास होतात आणि ते ऑर्गॅनिझमला बेनिफिशियल असू शकतात आणि ते काही वेळेस बेनिफिशियल नसतात, नुकसानदायक असतात. अशा पद्धतीचं एक म्युटेशन आहे, त्याला म्हणतात प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी केव्हा होते तर एक जीन कोड जो आहे तो फेनोटायपिक एक्सप्रेशनला कंट्रोल करतो. सेव्हरल डिफरंट अनरिलेटेड ट्रेटला तो कंट्रोल करतो. प्लिओट्रॉपी हे नेहमी एक वाईट गोष्ट आहे, कारण बरेचसे डिसीजेस आहेत हे एक जीन बरेचसे ट्रेट कंट्रोल करतात त्यामुळे होतं. बरेचसे ट्रेट एकाच वेळेस कंट्रोल करतात एकच जीन, त्यामुळे त्याचा बॅड इफेक्ट होतो नेहमी बऱ्याच वेळेस. प्लिओट्रॉपी हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. प्लिओन म्हणजे मोअर किंवा मेनी आणि ट्रोपॉस म्हणजे वे. एक जीन जो आहे तो 2 किंवा जास्त सिमिंगली अनरिलेटेड फेनोटायपिक ट्रेटला कंट्रोल करण्यासाठी कारणीभूत असतो. एका जीनमुळे बरेचसे फेनोटायपिक कॅरेक्टर्स कंट्रोल होतात. म्हणजे केसांचा कलर, डोळ्यांचा कलर, स्किनचा कलर
ह्या 3 कॅरेक्टर एकाच जीन पासून कंट्रोल होतात, त्याला म्हणतात प्लिओट्रॉपी. ओके, तर असं जे जीन आहे तर मल्टिपल फेनोटायपिक एक्सप्रेशन्स ते कंट्रोल करत असतं, म्हणून त्याला प्लिओट्रॉपिक जीन असं म्हणतात. म्युटेशन जर समजा या प्लिओट्रॉपिक जीनमध्ये झालं तर सेव्हरल ट्रेट अफेक्ट होतात ॲनिमलमध्ये. सायमल्टेनियसली जीन कोडिंग जे ते मिरियाड सेलचे मिरियाड जी आहे ती यूज करते आणि वेगवेगळे टार्गेट जे आहेत त्याला सेम सिग्नलिंग फंक्शन दिसतं. सेव्हरल डिस्टिंक्ट पण पोटेन्शियली ओव्हरलॅपिंग मेकॅनिझम याच्यामध्ये उद्भवू शकतं प्लिओट्रॉपीमुळे. जीनची प्लिओट्रॉपी होते, डेव्हलपमेंटल प्लिओट्रॉपी होते किंवा सिलेक्शनल प्लिओट्रॉपी होते. तर याच्यामध्ये जीनची प्लिओट्रॉपी जी आहे त्यामध्ये जीन प्रॉडक्ट हे एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, दुसरे प्रोटीन्स यांच्या पण इंटरॅक्शन होतात, नंतर मल्टिपल रिॲक्शनचा कॅटॅलिसिस ते प्रोटीन्स करतात आणि डेव्हलपमेंटल प्लिओट्रॉपीमध्ये जेव्हा म्युटेशन्स मल्टिपल इफेक्ट दाखवतात, रिझल्टिंग फेनोटाईपमध्ये मल्टिपल इफेक्ट दाखवतात, तर तिथे सिलेक्शनल प्लिओट्रॉपी ऑकर होते आणि रिझल्टिंग फेनोटाईप जे आहेत त्याला मेनी इफेक्ट असतात, फिटनेसवरती इफेक्ट पडतो, एज आणि जेंडरचा त्याच्यावरती इफेक्ट असतो. तर प्लिओट्रॉपीचे एक्झाम्पल्स जर आपण बघितले तर बरेचसे एक्झाम्पल्स आहेत प्लिओट्रॉपीचे. एक एक्झाम्पल जे आहे त्याचं फिनिलकीटोन्युरिया असं आपण नाव दिलेलं आहे. ही इनहेरिटेड डिसऑर्डर आहे, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत पण जाते. त्यामध्ये फिनिल ॲलेनाईनची जी लेव्हल आहे ह्युमन बॉडीमध्ये ही वाढते कारण मेटाबॉलिझममध्ये एरर येतो. फिनिल ॲलेनाईन हे अमिनो ॲसिड आहे, हे फूडपासून येतं. फिनिलकीटोन्युरिया जे आहे यामुळे अमिनो ॲसिड इन्क्रीज होतं. लार्ज अमाऊंटमध्ये बॉडीमध्ये अमिनो ॲसिड वाढल्यामुळे फिनिलकीटोन्युरिया डेव्हलप होतो. हे डेंजरस असू शकतं. हा जो डिसीज आहे तो एका सिंगल जीनवरती क्रोमोसोम नंबर 12वरच्या एका सिंगल जीनमध्ये चेंज झाल्यामुळे, डिफेक्ट झाल्यामुळे हा डिसीज होतो. ते जीन जे ते एन्झाईम फिनिल ॲलेनाईन हायड्रॉक्झिलेज याच्यासाठी कोडिंग करत असतं. त्यामुळे मल्टिपल सिस्टीम ज्या आहेत, नर्व्हस आणि इंटेग्युमेंटरी सिस्टीम या अफेक्ट होतात. आणि ही जी डिसऑर्डर आहे ही लहान बाळांमध्ये जास्त दिसते. बेबी आपल्याला नॉर्मल दिसते, पहिल्यांदा आपल्याला नॉर्मल दिसते, पण त्याच्यामध्ये परमनंट अशी इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असते, म्हणजे त्या बाळाची बौद्धिक वाढ होत नाही, बौद्धिक वाढ खुंटते. तर मेंटल रिटार्डेशन येतं, ॲबनॉर्मल गेट येतं, नंतर पोश्चर वेगळं दिसतं, त्याची वाढ खुंटते. तर हे टायरोसिनमुळे होतं. टायरोसिन हे वापरलं जातं बॉडीकडनं, त्यापासून मेलानिन पिगमेंट बनतात. हे जे कॉम्पोनंट आहे पिगमेंटचं ते हेअर आणि स्किनमध्ये दिसतं. मेलानिन नॉर्मल लेव्हल्स फिनिलॲलेनाईनच्या ठेवण्यामध्ये हे अयशस्वी होतं टायरोसिन, आणि त्यामुळे फेअर हेअर दिसतात आणि स्किन दिसते. याचा लाईटचा उजेड पडेल ना तिथे, तो कशाला लावला? बंद कर.
तर केसांचा आणि स्किनचा कलर फेअर दिसतो या फिनिल ॲलेनाइन आणि टायरोसिनमुळे. दुसरे एक्झाम्पल जर आपण बघितले प्लिओट्रॉपीचे, तर त्याच्यामध्ये अल्बिनिझम दिसतं, नंतर सिकल सेल ॲनिमिया दिसतो, नंतर मार्फान सिंड्रोम दिसतो. असे ऑटिझमचे किंवा चिझोफ्रेनियाचे हे एक्झाम्पल आहे, फॉर्म्स आहेत, वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत. प्लिओट्रॉपी फक्त ह्युमन्समध्येच नाही होत, पण ॲनिमल्समध्ये पण होते. चिकनमध्ये होते, नंतर लॅबोरेटरी हाऊस माईफमध्ये होते, नंतर इथे उंदीर जे आहेत मिनी मसल्स असतात, मिनी मसल अलायली ज्याच्यामध्ये दिसते त्यांच्यामध्ये होते. असं शोध हल्लीच्या काळामध्ये असं सापडलेलं आहे की मिनी मसल जीन जे आहे लॅबोरेटरीमध्ये हाऊस माईफच्या, तर ही जी डिसऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस म्युटेशन दिसतं 50% रिडक्शन दिसतं हँडलिमच्या मसलमध्ये, त्याचं वजन 50% कमी झालेलं असतं मसल्सचं. प्रायमरी इफेक्ट आहे हा. फेनोटायपिक इफेक्ट पण दिसतो याच्यामध्ये. ओरिजिनली आयडेंटिफाय जर केलं तर समजून येतो. स्मॉलर हँडलिम मसल मास जे ते याच्यामध्ये दिसून येतं. म्युटंट माईस जो आहे त्यामध्ये लोअर हार्ट रेट असतो फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आणि हायर इंड्युरन्स असतो. मिनी मसल माईस याच्यामध्ये लार्जर किडनीज असतात आणि लिव्हर्स असतात. हे सगळे मॉर्फोलॉजिकल डेव्हिएशन्स आहेत, त्यामुळे बिहेवियरवरती पण परिणाम होतो आणि उंदराच्या मेटाबॉलिझमवरती पण परिणाम होतो. नाव अँटॅगॉनिस्टिक प्लिओट्रॉपी. काही वेळेस काय होतं की प्लिओट्रॉपिक जीन जे त्याच्यामध्ये हार्मफुल किंवा बेनिफिशियल असू शकतं ऑर्गॅनिझमला, याला अँटॅगॉनिस्टिक प्लिओट्रॉपी असं म्हणतात. हे जेव्हा ट्रेट हा बेनिफिशियल असतो त्यावेळेस दिसून येतो, ऑर्गॅनिझमच्या अर्ली लाईफमध्ये दिसून येतो, पण लेट लाईफमध्ये मात्र नाही दिसत. फॉर एक्झाम्पल ट्रेड ऑफ हे पॉसिबल असू शकतं नॅचरल सिलेक्शनमध्ये. हे लाईफमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एक्सप्रेस होतात आणि ज्यावेळेस बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे फर्टाईल असतात तर हे ट्रेट्स जे आहेत ते लाईफमध्ये नंतर दिसून येतात. ही जी आयडिया आहे ही सेंट्रल आहे अँटॅगॉनिस्टिक प्लिओट्रॉपी हायपोथेसिसमध्ये. ही सेंट्रल आयडिया दिसते. ही G.C. विल्यम्सने पहिल्यांदा दाखवलेली आहे 1957 मध्ये. विल्यम्सने असं सजेस्ट केलं की काही जीन्स जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्रीज्ड फिटनेस असतो यंगर फर्टाईल ऑर्गॅनिझममध्ये, इन्क्रीज्ड फिटनेस असतो आणि डिक्रेज फिटनेस जो आहे तो नंतरच्या आयुष्यामध्ये दिसून येतो. इव्हॉल्युशनरी एक्सप्लेनेशन याचं सेनेसन्समध्ये दिसतं. तर हे P53 जीनचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे कॅन्सर सप्रेस होतो, पण स्टेम सेल पण सप्रेस होतात. त्यामुळे टिश्यू वॉर्न आउट होतो, रिप्लेनिश होतो. प्रोसेस जी आहे अँटॅगॉनिस्टिक प्लिओट्रॉपीची ही अल्टर्ड इव्हॉल्युशनरी पाथमध्ये दिसून येते. यामध्ये अडॅप्टेशन हे डिले झालेलं असतं
आणि ॲडिशन जी आहे ती ओव्हरऑल बेनिफिट त्याच्यामध्ये कट ऑफ होतो, रफली हाफ वरती तो येऊन जातो. अँटेगॉनिस्टिक प्लिओट्रॉपी पासून इव्हॉल्युशनरी स्टेईंग पॉवर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. जीन्सला कंट्रोलिंग बेनिफिशियल ट्रेट्स दिसतात. ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये म्युटेशन असतं त्यामधले हे जे जीन्स आहेत ते डिक्रीज्ड चान्स असतो त्याच्यामध्ये सक्सेसफुली रिप्रोडक्ट करतात. ते मल्टिपल ट्रेट्स दाखवतात आणि त्याचा अफेक्ट होतो, वर्स असा अफेक्ट होतो त्याचा. तर याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. एकदम क्लासिक एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. याचा मिक्स बेनिफिट जर आपण बघितला तर स्टेईंग पॉवरमध्ये दिसतो, प्लिओट्रॉपिक जीनच्या स्टेईंग पॉवरमध्ये, ज्यामध्ये म्युटेशन घडून येतं HBS मध्ये आणि तिथे फिटनेस दिसून येतो. मलेरिया रेजिस्टन्स दिसून येतो हेटेरोझायगोटचा आणि होमोझायगोटचा. सिग्निफिकंटली लोअर्ड लाईफ एक्सपेक्टन्सी असते याच्यामध्ये, म्हणजे तो ऑर्गॅनिझम राहत नाही, मरून जातो, फार कमी जिवंत राहतात. ह्या ज्या बोथ स्टेट्स आहेत त्या सेम म्युटेशन झालेल्या जीनमुळे येतात. लार्ज पॉप्युलेशन जे ते ससेप्टिबल आहे सिकल सेलला. फिटनेस इम्पेअरिंग जेनेटिक डिसऑर्डर रही. नाव नेक्स्ट टॉपिक इज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. तर हा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे थांबूया.